नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागे त्याला सौर पंप योजनेमध्ये आज 1 ऑगस्ट रोजी 4 ते 5 कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होण्याची शक्यता आहे। तर वेंडर लिस्टमध्ये ऍड झाल्यानंतर कंपनी फक्त आतापर्यंत आपण पाहिलंय 20 ते 25 मिनिटं 10 मिनिटं अशा प्रमाणे कंपनी राहते। जास्तीत जास्त 20 मिनिटं आतापर्यंत वेंडर लिस्टमध्ये कंपनी राहिलेली। आता कंपनीचा कोटा हे 1 ते 2,000 असतोय आणि त्यामध्ये शेतकरी वेंडर सिलेक्शन करणारे शेतकरी ते लाखो मध्ये आहेत। तर अशामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करता येत नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आपले मेंबरशिपचे जॉईंट मेंबरशिपचे ग्रुपचे मेंबर आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहेत, जेणेकरून आपल्याला आपले मेंबर सिलेक्शन करण्यामध्ये या व्हिडिओचा मदत होऊ शकते। लक्षात घ्या, भरपूर जणांना वेंडर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिलेला आलेला आहे। वेंडर सिलेक्ट करण्यात जातात, काही जणांना कंपनी आली हे पण माहिती होतं, पण त्या क्षणी ते वेंडर सिलेक्ट करण्याच्या वेळेस त्यांची साईट चालत नाही किंवा साईट जरी चालली तरी OTP येत नाही। अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला फेस करावे लागू शकतात। तर या व्हिडिओमध्ये आपण पुढे मोबाईलमध्ये सिंपली सगळेजण मोबाईलमध्येच आता वेंडर सिलेक्ट करणार आहे, त्यामुळे आपण मोबाईलमध्येच पाहणार आहोत कशा प्रकारे वेंडर सिलेक्ट करायचे। जरी कोणी वेंडर सिलेक्ट करायचे राहून गेले तरी काही दिवसात अजूनही कंपन्या ऍड होतील, त्यामुळे पॅनिक होऊ नका कोणी। आणि ज्या क्षणी वेंडर लिस्टमध्ये कंपनी ऍड होतील त्या क्षणी आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे। तर लक्षात घ्या, आता पुढे आपण व्हिडिओ पाहूया की कशा प्रकारे आपल्याला काय सेटिंग जेणेकरून वेंडर सिलेक्शन करणं तुम्हाला सोपं जाईल। आता प्रत्येक वेळेस आपण बघत आहेत की ज्या टाइमला वेंडर ऍड होतात त्या साईटवर खूप सारा लोड असून साईटच ओपन होत नाही किंवा त्या प्रकारच्या वेंडर सिलेक्शनचं पेज आहे ते ओपन होत नाही। तेही बाब आपण लक्षात घेऊन पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया। तर आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया। मागेल त्याला सौर पंप या वेबसाईटवर आपण आलेलो आहे। तर लक्षात घेण्याची गोष्ट असे की ज्या क्षणी पंप किंवा कंपन्या ऍड होतात, वेंडर ऍड होतात, त्या क्षणी फक्त 20 मिनिटं 15 मिनिटं अशा प्रकारे काही कंपन्या फक्त 1-2 मिनिटं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। तर एकदम क्विकमध्ये आपल्याला कंपनी सिलेक्ट करता आले पाहिजे। सिलेक्ट केल्यानंतर OTP आपल्याला क्विकमध्ये टाकता आलं पाहिजे। ही प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तर एकदम सोपी प्रोसेस असणार आहे, लक्ष देऊन व्हिडिओ पहा। वेंडर सिलेक्शन करण्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओचा खूप महत्त्वाचा उपयोग होणार आहे। तर वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं, आपला जो नंबर एम्प्टी नंबर असतो तो टाकून या ठिकाणी स्टेटस चेक करायचा ऑप्शनवर टाकून आपला ID नंबर एम्प्टी नंबर टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण नंबर टाकून घेऊया, सर्च ऑप्शनवर क्लिक करूया। तर आपल्या समोर आपलं पूर्ण स्टेटस ओपन होतं। तर लक्षात घ्या, शक्यतो नेटवर्क चांगल्या ठिकाणी असेल तिथंच आपण गेलेलं आणि आपलं चेक वेंडर सिलेक्शन करताना शक्यतो 5G नेटवर्क असेल, जर कोणाकडे 5G नसेल 4G जरी असेल तरी आता प्रॉब्लेम काय येत आहेत की ज्या क्षणी वेंडर ॲड होतात त्या क्षणी वेबसाईट पूर्ण लोड घेत असते आणि वेबसाईट ओपन होत नाही, कारण की भरपूर जण एकाच टायमिंगला वेबसाईटवर वेंडर सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करत असतात। तर यासाठी आपण होम स्क्रीनला यामध्ये आपण बघा सेटिंगमध्ये जाऊन होम स्क्रीनला हा ऑप्शन घेऊन ठेवायचा आहे। आपल्यावर 3 डॉट दिसतात, त्या ठिकाणी जायचं, खाली आपल्याला सेटिंगमध्ये ॲड टू होम स्क्रीनला हे आपल्याला पेज घेऊन ठेवायचं आहे। तर ॲड टू होम स्क्रीनला पेज घेऊन ठेवल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे डायरेक्ट पेज पाहायला तुम्हाला भेटेल। आता याचा फायदा काय होणार आहे, जर आपल्याला डायरेक्ट ओपन होत नसेल तर आपण डायरेक्टली या पेजवर रिडायरेक्ट होतो। आपले जे पेज आहे, जे आपले स्टेटसचं पेज आहे त्याच पेजवर रिडायरेक्ट होतो, आपण डायरेक्टली खाली वेंडर सिलेक्ट करू शकतो। भरपूर जणांना मागेही का प्रॉब्लेम येत होता की वेंडरचं जी वेबसाईट ओपन होत नव्हती, त्यासाठी या ठिकाणी बघा ॲड टू होम पेजवर क्लिक केल्यानंतर ते आपल्याला डायरेक्ट होम पेजला बघता येतं। अजूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्व नोटिफिकेशन जे आहेत ते ऑन करून ठेवायचे, जेणेकरून ज्या क्षणी आपल्या चॅनलची नोटिफिकेशन पडेल किंवा आपल्या मोबाईलला नोटिफिकेशन येईल, काही वेळा बऱ्याचशा शेतकऱ्यांना वेंडर ॲड झाले ह्याचे मेसेज पण येतात, पण शेतकऱ्यांचं काही टाईमला नोटिफिकेशन ऑफ असल्यामुळे त्यांना मेसेज ते मोबाईलला पडत नाहीत। तर ही पण खूप महत्त्वाची गरज आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुमचं नेटवर्क चांगलं ठेवा, दुसरी गोष्ट म्हणजे सर्व नोटिफिकेशन जे आहेत ते ऑन करून ठेवा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारे तुम्ही होम स्क्रीनला ॲड करून ठेवा, जेणेकरून आपल्याला तत्पळ आपल्याला
लगोलग आपल्याला या वेबसाईटवर पोहोचता येईल. वेबसाईटवर पोहोचल्यानंतर आपल्याला वेंडर सिलेक्शन करणं खूप सोपं होऊन जाईल. आणि त्याचबरोबर ऑटो OTP हा एक ऑप्शन असतो. मेसेज तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन ऑटो OTP हा ऑप्शन ऑन करून ठेवा, जेणेकरून OTP सबमिट करायला आपल्याला सोपं पडेल. माहिती सर्वांपर्यंत शेअर करा, ग्रुप मेंबरपर्यंत. धन्यवाद.